देशासाठी आज सुवर्ण दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे। जातीनिहाय जनगणनेची अनेक वर्षांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे। ही जनतेच्या मनाची मागणी होती, जी पूर्ण झाली असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान SC ST आणि इतर एवढंच या ठिकाणी जनगणना त्या काळामध्ये व्हायची, पण संविधानाने या ठिकाणी SC ST आणि अदर्स म्हणजे संपूर्ण असंच त्या ठिकाणी जनगणना करण्याचा त्या काळामध्ये निर्णय होता। तो काळ चालत आला, पण आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला। काँग्रेसने जातीनिहाय गणनेचा कधीच विचार केला नाही। अनेक दशकं सत्तेत काँग्रेस राहिली, मात्र या मागणीला नेहमीच काँग्रेसनं फेटाळून लावलं। ज्या समाजापर्यंत अजूनही सरकारी योजना पोहोचलेल्या नाही, त्यांना याचा लाभ मिळेल। सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असंही बावनकुळे म्हणाले। काँग्रेस पार्टीने कधीही जातीय जातगणना याबद्दलचा विचार केला नाही। 65 वर्षे काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं, पण कधी या विषयाला काँग्रेस पार्टीने थारा दिली नाही, काँग्रेस पार्टीने फेटाळून लावलं। पण आज मोदीजींनी या निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो।